तर माझ्यासोबत अचलपूरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रवीण ताळे, छत्रपती शिवाजी महाराज जयंती कोणत्या शब्दात अभिवादन आहे? अखंड हिंदुस्थानचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि हा दिवसच पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानला प्रेरणा देणारा आहे आणि सन्मानानं जगण्याची शिकवण देणारा आहे। या दिवसानिमित्त मी तमाम अचलपूर मतदारसंघातल्या एक नागरिकाला शुभेच्छा देऊ इच्छितो, शिवमय शुभेच्छा देऊ इच्छितो। आणि शिवाजी महाराजांनी कसं जगायचं आणि कसं ताठमानेनं उभं राहायला शिकवलं प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेला आणि महाराष्ट्राच्या मातीतला हा आपण त्याला रत्न म्हणू दैवी शक्ती प्राप्त असलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रजेकरिता काय काय करत होते आपण इतिहासात पाहिलेलंच आहे। त्यांच्या नियोजनबद्ध राज्यकारभाराची आणि सर्व गडकिल्ल्यांच्या बाबतीतल्या रचनेची आणि रयतेला कसे ठेवत होते या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी या इतिहासात नमूद असल्या कारणाने म्हणूनच ते आपल्यासाठी आदर्श राजा म्हणून, आदर्श वडील म्हणून, आदर्श पुत्र म्हणून आपल्याला पाहायला मिळते। जिजाऊचे संस्कार त्यांच्यावरती होते आणि अखंड हिंदुस्थानात असा राजा पुन्हा होणे नाही आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण काहीतरी शिकलं पाहिजे असं मला वाटतं। नेमकं काय झालं की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष काळ आहेत, याचं एक मध्यंतरी विधान आलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान याची तिने तुलना केली आहे। तर काँग्रेस असं वाटत नाही का की मताचं पोलरायझेशन करण्यासाठी अशा प्रकारचे विधानं करून लोकांना आपल्या इकडे खेचायचा प्रयत्न करत आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर विचारसरणीच्या लोकांना काय काँग्रेसला सुचतच नाही की आपण काय बोललो पाहिजे काय केलं पाहिजे असं अनेक लोकांना सुचत नाही आजकाल। परंतु त्यात काँग्रेस तर म्हणजे भ्रमनिराश झालेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते देशभरात आणि त्यातूनच त्यांचे हे वक्तव्य बाहेर येत असतात, सुडापोटी म्हणा किंवा बेरजेच्या राजकारणाच्या प्रती म्हणा, म्हणजे ते 100% कशातही राजकारणात शोधत असतात। त्याच्यामुळं ह्या गोष्टी इथे उफाळून येतात आणि त्यात पोटातल्या गोष्टी ओठावर येतात आणि चुकीचं वक्तव्य ते त्यांच्याकडून केलं जाते। म्हणजे चुकीचं वक्तव्य केलं जाते म्हणजे त्यांच्या मनातच त्या गोष्टी आहेत असं म्हणायला हरकत नाही। कारण इकडे टिपू सुलतानला गोंजारायचं म्हणजे याचा अर्थ असा की मग मुस्लिम जवळ आले पाहिजे आणि एकीकडे शिवाजी महाराजांना जो गोंजारण्याचा प्रयत्न करायचा तसं खुलं नाव करू शकत नाही कारण शिवाजी महाराजांचा उदो ते करूही शकत नाही, फक्त ते भाषणापुरतेच करू शकतात पण त्यांच्या अंगात अंगीकारू शकत नाही किंवा छत्रपती याच्यातूनच त्यांचा हिंदू द्वेष हा दिसून येतो। त्याच्यामुळं लोक फार गांभीर्याने घेत नाही त्यांना आणि लोकांनी त्यांना असं वक्तव्य करणाऱ्यांना गांभीर्याने घेणं सोडलेलं आहे असं मी मानतो। येणाऱ्या 1 मार्च ते 7 मार्च या दरम्यान माजी आमदार केवलराम काळे याचा मेळघाट संघर्ष यात्रा आहे। आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र ते आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून फिरले आहे आणि यावेळेस ते मेळघाटात विविध प्रश्नाचे घेत आहे। माजी आमदार बच्चूभाऊ कडू आता त्याचा मेळघाट संघर्ष यात्रा कोण्या शब्दात तुमचं त्याला उत्तर आहे? कशासाठी आहे? कशासाठी प्रश्न कोणते प्रश्न आहे? कोणते प्रश्न? रस्ते जे आहेत या रस्त्या संदर्भात मला सांगा, तुम्ही 2.5 वर्षाचं मंत्रिपद असताना आणि त्यांनी मग मेळघाटसाठी काय केलं हा एक प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा, मग बाकीच्या गोष्टी कराव्या। आणि कसं आहे स्वतःचं अस्तित्व ठेवण्यासाठी त्या गोष्टी कराव्या लागतात। त्याच्यामुळं 2.5 वर्षाचं मंत्रिपद सर्व काही सांगून जाते। 2.5 वर्षाच्या मंत्रिपदात तुम्ही पाटबंधारे मंत्री असताना त्यातलाच एक प्रकार 9 खात्याचे मंत्री असताना म्हणजे त्यातलं तुम्ही वासनी प्रकल्पाला सारी पैसे आणू शकले नाही, 2016 पासून बंद अवस्थेत असल्यामुळे तो सुरू करू शकले नाही। हेच तुमचं सर्वात मोठं अपयश आहे, हे झाकू शकत नाही तुम्ही। म्हणून त्यांची यात्रा त्यांना लगला बसो परंतु त्यांना हे करावं लागते। वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही, जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही। तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी। जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,